सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. आणि आत्ताच्या या कोरोना काळामुळे पोटामध्ये जीवनामध्ये जो खड्डा पडलाय, त्या खड्ड्यामधून प्रकट होणारी प्रार्थना आहे सर्वांकरता की सर्वजण नीट असावेत आणि लवकरात लवकर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यापासून ते या सर्व पृथ्वीची कोरोनातून मुक्तता व्हावी. मी म्हणालो सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, हे नुसतं विचारपूर्वक नाही म्हणलो, पूर्ण सखोल अर्थ समजून उमजून म्हणलो. माझं असं म्हणणं आहे किंवा कोणी त्याला म्हणेल दावा आहे, आणि तो खूप मोठा असल्यामुळे नीट विचारपूर्वक मी म्हणतोय की तो मी नम्रपणे करतोय. तो म्हणजे मी आता वयाच्या, आयुष्याच्या, मनाच्या आणि बुद्धीच्याही अशा एका अवस्थेमध्ये आहे की जिथे सर्वजण माझे मित्रमैत्रीण असतात आणि मी सर्वांचा मित्र असतो. म्हणजे तुमचं माझं नातं काय काय नात्यानी आता मी तुमच्याशी या गप्पा मारतोय, याचं एकमेव उत्तर आहे मित्रभाव. की मनामधला मित्रभाव तो घेऊनच्या आपल्या ह्या गप्पा. म्हणून मी म्हणालो की आता तिथे वयाचं काही अट किंवा बंधन नाही, म्हणून सर्व वयाच्या मित्रमैत्रिणी. अर्थातच सर्वांचं स्वागत आहे या एका वेगळ्या प्रकारच्या कल्पनेच्या कार्यक्रमामध्ये. आपण त्याला विचारपूर्वक नाव दिलंय वाटेल ते. आपला हा जो संवाद होणार त्याचं आपलं नाव वाटेल ते. ऐकताना त्यातला डबल ट ऐका, किंवा ज्या तऱ्हेने हा संवाद होणार आहे त्यामध्ये काही वेळा सिंगल ट म्हणजे वाटेल, मनाला वाटेल ते त्यावेळी. कल्पना अशी आहे की सरासरी 15 मिनिटाच्या आसपास मी तुमच्याशी गप्पा माराव्या मला वाटणाऱ्या कोणत्याही एका मध्यवर्ती कल्पना थीम विषयी. म्हणून आपण त्याला म्हणालो वाटेल ते. म्हणजे त्यामध्ये कधी एखादी गोष्ट येईल, आणि आपलं वय काहीही असलं तरी माणसाला गोष्टी ऐकायला आवडतात, अजून तरी सुदैवाने मला सांगायला आवडतात. असं आपलं जुळून येतं त्यावेळपर्यंत हा गोष्टींचाही संवाद चालू राहील. अनेकदा नुसतं असं चौकोनी पद्धतीने जो मुद्दा सांगून भिडत नाही, अंतःकरणापर्यंत पोचत नाही, तोच एखादी गोष्ट सांगितली, एखादा किस्सा सांगितला, खरं म्हणजे एखादा जोक सांगितला, तर असा एकदम फोकसमध्ये येतो आणि ठसठसीतपणे समोर येतो, आपल्याला भिडतो. अशा आपण गप्पा मारणार. किंवा कधी आपल्याला एखादं गाणं विलक्षण आवडून जातं, कधी त्या गाण्याचं संगीत, त्या निमित्ताने मग तो संगीतकार आणि त्याच्या संगीत साधनेमधलं आपल्याला काय भिडतं. तर कधी त्या गाण्याचे शब्द म्हणजे काव्य अंतःकरणाला भिडतं. मग एखाद्या कवितेचं निरूपण असावं तशा या गप्पा होती. कधी आपण एखादं पुस्तक वाचतो, इंग्लिश मराठी, आणि ते विलक्षण भिडतं मनाला. मग वाटतं की त्या पुस्तकावरच्या गप्पा माराव्यात, त्या पुस्तकातून मी काय शिकलो, आपण काय शिकू शकतो,
खरं म्हणजे ते पुस्तक हा आनंद देणारा अनुभव कसा होता असं येऊ शकतं. असाच आपण कधी एखादा चित्रपट पाहतो, मग त्याचा कधी दिग्दर्शक, कधी त्यातला एखादा अभिनेता अभिनेत्री, आणि मग नुसता त्या चित्रपटातला अभिनय नव्हे तर त्या निमित्ताने त्या अभिनेत्यावर, जसं उदाहरणार्थ अमिताभ बच्चन हा माझा निसंशयरित्या आणि निसंदिग्धरित्या अत्यंत म्हणजे सर्वात आवडता हिंदी चित्रपट सृष्टीतला अभिनेता आहे. कधी कधी तास घेतो तेव्हा सुद्धा विषयाला धरून आलं आणि ते येतच, तर मी मुलांशी अमिताभवरनं गप्पा मारतो. तर कधी एखादाच कुठला तरी तीव्र अनुभव असतो की जो साक्षात्कारी क्षणासारखा आपल्याला विलक्षण भिडून जातो, अंतःकरणावर कोरला जातो. तो सर्वांशी शेअर करण्यामध्ये सुद्धा एक विलक्षण आनंद असतो. तर अर्थातच कधी कधी त्या दिवशी त्या वेळी काहीतरी अत्यंत महत्त्वाचं घडलेलं असतं, म्हणजे प्रचलित घडामोड किंवा घटना, आणि तिच्यावरची प्रतिक्रिया म्हणून मला काही म्हणायचं असतं, ते मी सगळं तुमच्याशी गप्पा मारणार आहे. म्हणून याला असं कुठली एक कल्पना संकल्पना नाहीये. मला जे वाटेल ते मी तुमच्याशी गप्पा मारणार, गोष्टी सांगणार. खरं म्हणजे आपण एकत्र मजा आनंद पण करणार. म्हणून वाटेल ते. आत्ता सुद्धा सहज तुमच्याशी गप्पा मारताना मला आठवतं, भारत आणि अमेरिकेमधला अणु करार, त्यावर फायनली स्वाक्षऱ्या झाल्या 1 मार्च 2006 या तारखेला. त्यावेळी अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश त्यांच्या सहकारी कोंडोलिसा राईस यांना घेऊन भारताच्या भेटीवर होते, आणि आपले तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मिळून भारत अमेरिका नागरी सहकार्याचा अणु करार, इंडो US सिव्हिल न्यूक्लिअर डील, यावर फायनली स्वाक्षरी केली. योगायोगाने त्या संध्याकाळी माझा तास त्या दिवशी UPSCच्या बॅचवरच होता, आणि खरं म्हणजे मी तो सगळा तास याच एका मध्यवर्ती कल्पनेवर घेतला. पण आता मी तुम्हाला त्याचा एक ओळीचा सारांश सांगतोय. मी मुलांशी गप्पा मारताना म्हणालो की भविष्य काळामध्ये भारत एक समृद्ध आणि समर्थ राष्ट्र म्हणून जेव्हा उदयाला येईल, आणि तो येईलच, जेव्हा भारत ही जगाच्या हितासाठी काम करणारी महाशक्ती म्हणून सुद्धा आकाराला येईल, तेव्हा जाणकार, तज्ञ, इतिहासकार, भाष्यकार मागे वळून पाहतील आणि या 1 मार्च 2006चं वर्णन करतील की निर्णायकरित्या भारत महासत्ता बनण्याच्या महामार्गावर समर्थपणे येऊन ठेपला, असं म्हणता येतं. ती तारीख म्हणजे 1 मार्च 2006. इतकं त्या घटनेचं महत्व आहे. मला दुसरं आठवतं, 14 फेब्रुवारी 2019ला अर्थातच पाकिस्ताननी सगळं घडवून आणल्यानुसार आत्मघातकी बॉम्बरनी काश्मीरमधल्या पुलवामा या ठिकाणी स्वतःला उडवलं. पण त्या प्रक्रियेमध्ये आपले अनेक CRPFचे जवान शहीद झाले. अनेक वर्ष पाकिस्तान ह्या प्रकारे दहशतवाद भारताविरुद्ध वापरत आहे. पण तिथपर्यंत आपल्याला सांगितलं गेलं होतं की भारताने प्रतिहल्ला करू नये, रिटॅलिएट. का? तर भारताने जर प्रतिहल्ला केला तर ताण वाढेल, ताण वाढला तर त्यातून युद्ध होऊ शकतं, आणि यापुढच्या काळामध्ये भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर ते अणुयुद्ध होईल की ज्यामध्ये कोणाचाच विजय होणार नाही. रिटॅलिएशन
means escalation. Escalation means war, and war means nuclear war in which nobody wins. म्हणून काय तर भारताने होणारे दहशतवादी हल्ले गप ऐकून घ्यावेत, फार तर निषेध करावेत, पण ही लढाई आपल्याच भूमीवर लढावी. हे त्या 14 फेब्रुवारी 2019 पर्यंत चाललं. पण 26 फेब्रुवारीला इंडियन एअरफोर्सनी पाकिस्तानी हवाई हद्दीमध्ये प्रवेश करून पाकिस्तानमधला एक प्रदेश खैबर पख्तूनख्वा इथल्या बालाकोट या ठिकाणी लष्कर-ए तैयबाचा तळ होता, त्याच्यावर बॉम्बिंग केलं. हिला सोपं इंग्लिश मधलं नाव आहे गेम चेंजर, की यापुढच्या काळात आता पाकिस्तानचा हा दहशतवादी डाव पूर्वीप्रमाणे तर चालणार नाही, आता भारत उलटी थोबाडीत ठेवून देणार. त्या 26 जानेवारी 2019 लाही जुळून आलेला योग होता की माझा संध्याकाळी UPSCच्या बॅचवर तास होता आणि मी मुलांशी या घटनेवरनं गप्पा मारल्या. अशाही आपल्याला या वाट्टेलतेमध्ये गप्पा मारायच्या, म्हणजे विषयांचं काहीही बंधन नाही. गाणी, कविता, कथा, कादंबरी, जोक्स, आलेले वेगवेगळे अनुभव, वाचलेली पुस्तकं, प्रचलित घटना घडामोडी आणि असं धरून मला वाटणारं काहीही. जसं आत्ताच तुम्हाला कल्पना देऊन ठेवतो की मी पुढच्या 2 किंवा 3 भागांमधल्या एका पूर्ण भागात तुमच्याशी या एका शब्दाविषयी गप्पा मारणार आहे, नमस्ते. त्यानंतरच्या एका भागामध्ये ही जी माझी आता खास मी बसवलेली ओळ आहे, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, तिला मी विचाराची भारतीय पोझिशन म्हणतो. त्यावर मी तुमच्याशी गप्पा मारणार. आज सुद्धा गप्पा सुरू करताना मी तिसरी आणखी संज्ञा वापरली, प्रार्थनेची. खरंच सांगतोय मनापासून की या कोरोनाच्या काळाने, त्या काळामध्ये लोकांनी जे भयंकर दुःख सोसलं ते मला पाहावं लागलं आणि त्यातल्या निदान खूप वेळा भावना होती की आपण हे दुःख हलकं करायला काही करू नाही शकत, फक्त दुःख वाटून घेतो. अशा वेळी काय करू शकतो याचं उत्तर आहे अतिशय मनापासून, आपल्या अंतःकरणाच्या तळापासून आपण प्रार्थना करू शकतो. मग त्या फक्त प्रार्थना या मध्यवर्ती कल्पनेवर मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. माझ्या मनातल्या योजनेमध्ये आपल्याला कायम वेळ अपुरा पडेल आणि एक सरासरी 15 मिनिटाचे असे कितीही कार्यक्रम केले तरी आपण इतके विषय आत्ता सुद्धा तुमच्याशी गप्पा मारताना गर्दी करतात. सहज कल्पना आहे की 1, 2 किंवा 3 एपिसोडमध्ये तुम्हाला मी फक्त जोक्स सांगेन आणि त्या प्रत्येक जोकमध्ये प्रचंड अर्थ लपलेला असतो, ते येतील. कधी आवडलेल्या कविता, मग त्या मराठी, इंग्लिश, हिंदी, त्यामध्ये आता कबीराचे दोहे असतात 2 ओळीचे आणि त्याच्यामध्ये केवढा प्रचंड अर्थ भरलेला असतो. किंवा उर्दू शायरीमध्ये असे 2 ओळीचे शेर आणि त्याच्यामध्ये असा प्रचंड अर्थ आपल्यापर्यंत पोचतो. कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर. 2 ओळीच्या या दोह्यावर सारांश रूपाने सुद्धा निरूपण निदान 15 मिनिटं करता येईल. किंवा ज्या एका शेरनी एरवी मला खूप प्रेरणा आणि आनंद दिलेला आहे, दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है, शाम गम की लंबी सही शाम ही तो है. आणि असे अनेक शेर असतील. अशा मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. आत्ता सुद्धा तुमच्याशी गप्पा मारताना मला आठवत आहे की एक अशा प्रकारचा माझा कार्यक्रम आजपासून 15-16 वर्षांपूर्वी
आकाशवाणी केंद्रावर व्हायचा आठवड्याला 2दा. आकाशवाणीने त्या कार्यक्रमाचं नाव ठेवलं होतं उजळत्या दिशा. थोडंसं गंभीर स्वरूपाचं आहे नाव, पण उजळत आपण त्याला वाटेल ते असं नाव दिलेलं आहे. कारण असं लाइटर साईडनी सुद्धा गप्पा माराव्यात, असा हसत खेळत मजा करत. अर्थात त्या उजळत्या दिशामध्ये सुद्धा खूप आनंद होता. पण उजळत्या दिशा म्हणजे सर्व अंगांनी जीवन जगताना, मी तर त्याला शब्द वापरतोय, सर्व अंगांनी जीवन उपभोगताना आपल्या आयुष्याच्या दिशा उजळत जातात. म्हणून त्या कार्यक्रमाचं नाव होतं उजळत्या दिशा. त्या कार्यक्रमांची कधीही मिटणार नाही अशी एक सखोल आठवण माझ्या मनात आहे. तो म्हणजे या कार्यक्रमाने मला आणि चाणक्य मंडल परिवारला अनिकेत मांडवगणेच्या रूपाने एक हिरा दिला. आकाशवाणीवर माझे कार्यक्रम चालू होते आणि आपला हा अनिकेत त्यावेळी इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होता. त्याच्या डोक्यात आलं की UPSC करावं, म्हणून तो एका इंजिनिअरिंगच्या क्लासला होता. तिथल्या मॅडमना त्यांनी विचारलं की मला UPSC करायची आहे तर कुठे जाऊ. शेवटी हे पुणे शहर आहे हो, त्याला पुणे शहरामध्ये इंजिनिअरिंगची मॅडम भेटली सांगणारी की कुठेही जा पण चाणक्य मंडल परिवारमध्ये जाऊ नकोस. का तर तिथे फार देशभक्ती करतात, म्हणजे सो कॉल्ड एक्झाम ओरिएंटेड मार्गदर्शन नसतं असं बहुधा त्या मॅडमना म्हणायचं असावं. पण पहिल्याच अटेम्प्टला देशात 29 आणि महाराष्ट्रात पहिला आल्यानंतर सर्वांशी बोलताना अनिकेतनी सांगितलं की मॅडमचं मी हे वाक्य ऐकलं की तिथे फार देशभक्ती करतात. अनिकेत म्हणला मी ठरवलं की आता कुठे जाईन तर इथेच जाईन. पण ते त्यांनी ठरवलं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा आहे अनिकेतच्या आजीचा. अनिकेतचे आई वडील खानदेशातल्या दुसऱ्या गावी असायचे, तो शिकायला इथे पुण्यामध्ये आजीकडे असायचा. आणि मी माझं भाग्य मानतो की अनिकेतची आजी हा आकाशवाणीवरचा माझा कार्यक्रम न चुकता त्या ऐकायच्या. त्यांनी अनिकेतला सांगितलं की तुला करायचंय ना सिव्हिल सर्व्हिसची तयारी, तर तिकडे चाणक्य मंडल परिवारमध्ये जा. म्हणजे त्यावेळच्या एका उजळत्या दिशांनी अनिकेतच्याही दिशा उजळत गेल्या, माझ्या आणि चाणक्य मंडल परिवारच्याही दिशा उजळत गेल्या. आणि एक तोलामोलाचा हिरा या भारत देशाला आपण देऊ शकलो. आज अनिकेत इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये उत्तम काम करतोय. तशा सुद्धा माझ्या काहीशा भावना आहेत की आता या वाटेल ते मध्ये ज्या गप्पा मारील त्यामधनं उद्याचे भविष्य काळातले सुद्धा अशी अनिकेत मुलं मुली तयार व्हावी अशी आशा, अशी अपेक्षा, अशी खात्री घेऊन आपण या वाटेल त्या गप्पा मारूयात. अर्थातच पुढच्या कार्यक्रमात भेटू. त्यावेळपर्यंत आणि कायमच सर्वांना सर्वकाळ सर्वशुभ.